नमस्ते एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल, आनंदी असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूयात. आणि मेन टॉपिक जो आपला आहे तो तुम्हाला समजलाच असेल की हेअर ग्रोथ, जसं की केसांच्या रिलेटेड कोणत्याही समस्या असतील तर त्याच्यावरचा आपला व्हिडिओ हा आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायचं आहे, तर केसांचं आरोग्य आपलं का बिघडतं. तर केसांशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजेच हार्मोन्सचं असंतुलितपणा असणं किंवा पोषण द्रव्यांची कमतरता असणं, म्हणजेच जर तुम्ही आहारात काही गरजेच्या गोष्टी जसं की विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन ई तुमच्या केसांच्या हेल्थसाठी खूप गरजेचे असतात, पण तुमचा आहारच जर व्यवस्थित नसेल, संतुलित नसेल तर केसांशी रिलेटेड समस्या सुद्धा तुम्हाला उद्भवतात. जसं की स्किन रिलेटेड असतं, हेल्थ रिलेटेड, तसं केसांना सुद्धा आहाराची, पोषणाची गरज असते. तर आज आपण तेच सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बऱ्याच पद्धतीचे आधुनिक तंत्रज्ञान आहेत, त्याचे बरेच आपण केसांवरती साईड इफेक्ट्स आपल्या पडतात. म्हणजेच आपण हेअर स्ट्रेटनर वापरत असतो, कर्लर वापरतो, बऱ्याच गोष्टी केसांवरती ट्राय करत असतो. आणि इतकंच नाही तर भरपूर गोष्टी आपण केसांवरती यूज करतो आणि ज्याच्यामुळे केसांची तुमच्या गळतात केस आणि केसांना स्प्लिट एंड्स येतात, केस तुटतात. तर अशा भरपूर साऱ्या केसांच्या समस्या आहेत. त्याच्यावरती मी काही नॅचरल सोल्युशन तुम्हाला आज सांगणार आहे. 4-5च पॉईंट आहेत, पण ते जर तुम्ही आठवड्यातून 1-2दा फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच 100% छान असा रिझल्ट त्याच्यापासून मिळणार आहे. तर सगळ्यात पहिलं फर्स्ट पॉईंट, नारळाचं, आवळ्याचं किंवा मग तिळाचं तेल तुम्ही केसांना मालिश करायचं आहे. तर कसं करायचं आहे आणि त्याचे काय बेनिफिट्स आहेत पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. तर इथे तुम्ही जर पाहत असाल तर माझे हेअर्स ना खूप जास्त असे सॉफ्टनेस अजिबात राहिला नाही, खूप रफ झालेले आहेत आणि एकदम गुंतागुंता झालेला आहे. स्विमिंगला ॲक्च्युली आम्ही गेलो होतो, तर तो व्लॉगसुद्धा लवकरच येईल. तर ना त्याच्यामुळे केस खूप खराब झाले होते, तर मग मी म्हटलं केसांवरती काहीतरी ट्रीटमेंट केली पाहिजे. तर आता आपण ना सगळ्यात पहिल्यांदा आज संध्याकाळी मी करत आहे, संध्याकाळच्या टायमिंगला मालिश करायचं. जर तुमच्याकडे वेळ नसेल इतका तर तुम्ही 2 ते 3 तासासाठी फक्त मालिश करून हेअर्सला ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर हे आहे तिळाचं तेल आणि कोकोनट ऑइल. 2 ऑइल मी इथे घेतले. तिळाच्या तेलाचे काय बेनिफिट्स आहेत ते आधी जाणून घेऊया. तर तिळाचं तेल जे आहे ते हेअर ग्रोथ प्रमोट करतं. इतकंच नाही तर तुमचे केस लवकर व्हाईट होत नाहीत, तुमच्या हेअर्सला चांगलं पोषण देतं, तुमच्या स्काल्पला एकदम स्मूथ करतं. त्याचबरोबर तुमचे हेअर जे आहे ते सुद्धा स्मूथ करतं, स्मूथन्स अँड प्रिव्हेंट हेअर फॉल. म्हणजेच तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफची समस्या असेल, हेअर लॉसची समस्या असेल तर ते कमी करतं. तर मलासुद्धा भरपूर डॅन्ड्रफची समस्या आहे, तर मी बरेच त्याच्यावरती रेमेडीज ट्राय करत आहे, हळूहळू कमी होत आहे. तर व्हिडिओसुद्धा बरेच मी शेअर केलेत, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता, चॅनलवरती आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे हेअर रिलेटेड व्हिडिओज आहेत, त्यांची मी लिंक देईन, ते सुद्धा जाऊन चेक करा. तर त्याचबरोबर आता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्काल्पला मसाज करायचा आहे. केसांना छान मसाज केला ना तर रात्रीची झोपसुद्धा छान येते आणि हेअर्ससुद्धा छान होतात. आणि रात्रभर मसाज करून ठेवलं ना तर चांगले सॉफ्ट होण्यासाठी खूप हेल्प होते. म्हणजे 2 ते 3 तासासाठी ठेवण्यापेक्षा रात्रभर जर मसाज केलं ना छान तर झोपसुद्धा चांगली येते आणि हेअर्सलासुद्धा छान मॉइश्चराईज मिळतं. तर मग अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण हेअर्सला मसाज करा, हेअर स्काल्पला मसाज करा आणि थोडंफार ऑइल किंचितसं हेअर्सलासुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तुमचे रुखे सुखे पडलेत हेअर्स ते थोडेसे स्मूथ होतील. तर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आपला आहे
तो म्हणजे ओनियन ज्यूस फॉर हेअर्स, म्हणजेच कांद्याचा रस तुमच्या केसांसाठी काय आणि कशा पद्धतीने काम करू शकतो ते. तर कांद्याचा रस कसा बनवायचा, खूप सिंपल आहे, तुम्हाला सांगते मी. सरळ सरळ कांदा घ्यायचा आहे. तुमच्या केसांची हेल्थ लेंथ कशी आहे त्या हिशोबाने तुम्हाला तेवढा कांदा घ्यायचा आहे. तर आता काय एक कांदा करायचं, पुरेसा कांदा होतो. बारीक त्याला करून चिरून घ्यायचा आपण आहे अशा मिक्सरमध्ये पद्धतीने. बारीक करून घ्यायचं. आणि त्यानंतर तुमच्याजवळ त्याचं जर पाणी स्प्रे आहे, बॉटल ते असेल केसांना अशा तर पद्धतीने स्प्रे apply बॉटलमध्ये तुम्हाला ते पूर्ण कांद्याचा ज्यूस जो आहे, कांदा गाळून पूर्ण पिळून त्याच्यामध्ये भरायचा आहे. आणि इथे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्प्रे बॉटलच्या साहाय्याने पूर्ण तुमच्या स्काल्पला, पूर्ण तुमच्या हेअरवरती सुद्धा हा तुम्ही स्प्रे करू शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण तुमच्या स्काल्पला मसाज करायचं आहे या लिक्विडचं, ज्याचे काय बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला सांगते. तुमची हेअर ग्रोथ प्रमोट करतं. इतकंच नाही तर तुमच्या हेअर्समधला डॅन्ड्रफ घालवण्यासाठी ओनियन ज्यूस जो आहे खूप हेल्पफुल ठरतो. आता मार्केटमध्ये तुम्हाला माहीतच आहे ओनियनचे किती सारे शॅम्पू, ऑइल्स निघालेत, कंडिशनर निघालेत, तर त्याचे काहीतरी बेनिफिट्स असतील म्हणूनच निघालेत, नाही का? तर असं जर आपण नॅचरल होममेड जर करू शकत असेल तर मग कशाला बाहेर पैसे घालवायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं लिक्विड अप्लाय करायचं आहे. अर्धा तास तुम्हाला मिनिमम ते ठेवायचं आहे. आणि ओनियनचा वास तुमच्या केसांमध्ये राहू नये म्हणून तुम्हाला 2 ते 3 शॅम्पूनी हेअर्स वॉश करायचे आहेत, तुमच्या हेअरची लेंथ जशी आहे त्यानुसार. आणि वॉश केल्यानंतर मग आपण त्याचा काय रिझल्ट आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी. तर मस्तपैकी तुम्ही हे अप्लाय करा. रात्री तुम्हाला हेअरला मसाज करायचे ऑइल्सनी, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि सकाळच्या टायमिंगला मी हे लावते उठल्यानंतर. त्यामुळे माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल की ही बाई झोपेतूनच उठलेली आहे आत्ता. तर चला मग आता हेअर्स वॉश करूया आणि रिझल्ट पाहूया. तर गाईज अशा पद्धतीने हेअर सुंदर असे वॉश करून घेतलेत आणि खूप छान फ्रेश वाटतं बरं का. हेअर ज्या दिवशी वॉश करतो ना खूप छान वाटतं आणि हेअरसुद्धा खूप छान होतात. मस्त सिल्की स्मूथ झालेले असतात. कोणती हेअरस्टाईल एकदम छान दिसते आणि एकदम म्हणतो ना आपण बाउन्स येतो हेअर्समध्ये. तर त्यानंतर आपल्याला थोडेसे हेअर सुकले की हेअरला कोंब करून घ्यायचं आहे. अजिबात गुंता होत नाही. एकदम क्लीनली हेअर्स सगळे व्यवस्थित कोंब होतात बघा. अजिबात एकही केस गळत नाही आहे. तर पूर्ण ओले केस असताना अजिबात केसांना कोंब करायचं नाही. थोडेसे सुकायला लागले ना की मग करायचं, नाहीतर मग ओल्या केसामध्ये भरपूर जास्त केस तुटण्याची शक्यता असते. सेकंड पॉईंटमध्ये पाहिले कांद्याचे बेनिफिट्स काय आहेत. तुम्ही रात्रभर, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मी रात्रभर ऑइलिंग करून ठेवलं होतं हेअर्सला आणि सकाळी मी ऑनियनचा ज्यूस लावलेला आहे. त्यानंतर 30 मिनिट ठेवल्यानंतर वॉश केले हेअर्स. त्यानंतर मग या सगळ्या गोष्टी तुम्ही करतच असता. आणि ऑनियनचं तुम्हाला माहीतच आहे, नॅचरल आहे, त्याच्यापासून बरेच शॅम्पू बनतात आणि बरेच कंडिशनर बनतात, हेअर ऑइल बनतात. त्यामुळे खूप जास्त बेनिफिशियल आहे कांद्याचं तेल. कांद्याचं तेल म्हणण्यापेक्षा कांद्याचे प्रोडक्ट्स असं मला म्हणायचं होतं. तर खूप जास्त इफेक्टिव्ह असतात ते. तर तुम्ही होम रेमेडीज करू शकता अशा पद्धतीने. यानंतर थर्ड पॉईंट आहे, म्हणजे तिसरा मुद्दा आपला हा आहे की बायोटिन युक्त आहार घ्या. तर विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केस तुमचे फार कमजोर होतात, तुटू लागतात, गळतात. तर अशा बऱ्याच केसांच्या समस्या असतात. तर विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे जर तुमच्या केसांमध्ये खूप प्रॉब्लेम होत असतील तर तुम्ही बायोटिन B7 चे सप्लिमेंट सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला सप्लिमेंट्स वगैरे नसतील घ्यायच्या तर बायोटिन युक्त आहाराचा समावेश तुम्ही तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये, डेली यूजमध्ये किंवा रोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बायोटिन युक्त आहार तुम्ही घेऊ शकता. जसं की पालेभाज्या झाल्या, सुका मेवा वगैरे झालं, तर अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून आतून तुमचं जी हेल्थ आहे नॅचरली तुमची सुधारेल आणि हेअरच्या समस्या सुद्धा नक्कीच दूर होतील. बायोटिन B7 नावाचे सप्लिमेंट्स तुम्ही केसांना घेऊ शकता.
मार्केटमध्ये अवेलेबल असतात, जे तुमच्या हेअर ग्रोथ तुम्हाला हवी असेल, हेअर ग्रोथ किंवा हेअरशी रिलेटेड ज्या तुमच्या समस्या असतील ते दूर करतात आणि त्याच्यामुळे खरंच जास्त बेनिफिट होतो. हा झाला आपला तिसरा पॉईंट. यानंतरचा आपला जो पॉईंट आहे चौथा, तो म्हणजे संतुलित आहार. संतुलित आहार म्हणजेच काय, तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई या तिन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजेत, जे तुमच्या केसांसाठी खूप गरजेचे आहेत. म्हणजेच काय, तर व्हिटॅमिन ईचे टॅबलेट सुद्धा मिळतात, सीचे टॅबलेट सुद्धा मिळतात. जर तुम्हाला आहार नुसार तुमच्याकडून खाल्ला जात तर तुम्ही टॅबलेट सुद्धा घेऊ शकता. पण टॅबलेट घेण्यापेक्षा मी तुम्हाला हे रेकमेंड करेन की तुम्ही आहार तुमचा संतुलित ठेवा, आहार चांगला ठेवा, ते जास्त बेस्ट राहील. शेवटचा आणि लास्ट मुद्दा म्हणजे आपला हेअर ट्रिम करत राहणे. म्हणजे जसं की आता मी तुम्हाला दाखवते इथे केस, ठीक आहे. आपले केस वाढत जातात, त्याच्यामध्ये स्प्लिट एंड्स होत राहतात. महिन्यातून किमान तुम्हाला 1-2 महिन्यातून तुम्हाला एकदा दोनदा किंवा एकदा तरी किमान 2 महिन्यातून एकदा तरी तुम्हाला स्प्लिट एंड्स वगैरे म्हणजेच फाटे फुटतात केसांना, ते तुम्ही पार्लरमध्ये जाऊन कट करू शकता किंवा घरच्या घरी सुद्धा कट करू शकता. तर फाटे जर फुटले असतील तर ते घालवणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे तुमच्या केसांची हेअर ग्रोथ जी असते ती खुंटते. तर त्यामुळे हेअर ट्रिम करत राहणे आणि खालून सुद्धा जर हेअर तुमच्याशी वाढत जातात तर ते खालीवरती वाढतात अशा पद्धतीने. तर ते तुम्हाला अशा पद्धतीने ट्रिम करून टाकायचे, जेणेकरून हेअर ग्रोथ जी आहे ती तुमची पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये वाढेल आणि केस तुमचे पटपट वाढतील, भरभर वाढतील. तर या सगळ्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला छान असा रिझल्ट मिळणार आहे. आठवड्यातून 2दा हे फॉलो करा. तुमचा डॅन्ड्रफ दूर होईल, केसांची वाढ होईल आणि केसां रिलेटेड तुमच्या स्काल्प रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असतील तर ते सगळे नक्कीच दूर होतील. तर इथेच आपले सगळे पॉईंट्स एंड होतात आणि नक्की तुम्ही हे फॉलो करून बघा. खूप छान रिझल्ट मिळतो. मी केसांना काहीही लावलेलं नाही आहे, पण खरंच केस खूप स्मूथ आणि एकदम छान सिल्की झालेली आहेत. नॅचरल कोणताही तुमच्या घरात जो तुम्ही शॅम्पू यूज करता असा कोणताही शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. तर चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात. आशा करते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि भेटूयात अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि नक्की हे रुटीन फॉलो करून बघा. चला, बाय फ्रेंड्स.